हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर। आज आपण कटोरी ब्लाऊजची पेपरवरती कटिंग बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला, या ठिकाणी मी 2 कॅलेंडरचे पेपर घेतलेले आहे। इथं उंची घेतलेली आहे 15.5 आणि 16। जी आपली चेस्ट आहे ते 11 इंच घेतलेले आहे। बघा, पेपर तेवढाच आहे, त्यामुळं आपण चेस्ट घेतलेले आहे। मागची उंची आणि पुढची उंची दोन्ही पण घेतले आहे। कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळं आपण अर्धा इंच पुढच्या याच्यामध्ये भागामध्ये आपण ॲड करणार आहोत। हे बघा, इथं माझ्या पेन नसल्यामुळं तर मी साध्या पेननेच केलं आहे। तर बघा, ही उंची 15 आणि 15.5 आणि 16 घेतलेले आहे। बघा, अर्धा इंचावर मी कट केलेला आहे, त्यानंतर पेपर पलटी केलेला आहे। बघा, आता बघा, इथं तुम्ही चिकट टेपने पण लावू शकतात। बघा, इथं मी आता जे शोल्डर आहे ते घेतलेलं आहे 5.5 आणि 5.6। इथं पुढचा गळा घेतलेला आहे मी 6। बघा, 5.5 आहे, त्यात अर्धा इंच मिळवला। त्यात मोंडा पण मी 6च घेतलेला आहे, कारण 5.5 आलेला आहे, त्यात अर्धा इंच मिळून 6 याच्यावर खून केले आहे। आय होप तुम्हाला या पेनने मारलेला लाईन दिसत असेल। नसेल दिसेल तर तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करते। हे दोन्ही बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे, एक मोंड्याचे आणि एक पुढच्या गळ्याचे। ओके, त्यानंतर आता आपण मोंड्याला अर्धा इंचावर खून करायचे आहे, त्यानंतर 1.5 इंचावर खून करायचे, अर्धा इंचाच्या पुढून हे 2 आकार मोंड्याला देऊन घ्यायचे आहे। बघा, त्यानंतर पुढचा गळा आहे त्याला पण 1 इंचावर खून करून गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, खालच्या साईडला 3.5 इंचाची पट्टी, त्या साईडला 3 इंचाची पट्टी, अशी 3.5 आणि 3 इंचाची पट्टी आपण 3 इंचाची पट्टी आपण त्याच्यावर लाईन मारून घेतली आहे। त्यानंतर आपली कटोरी आहे 5, तर कटोरी 5 असल्यामुळं बघा मी 5 याच्यावरती खून केलेले आहे। बघा, ओके, 5 इंचावर मी खून केले आहे। तिथं खून करून इथं गळ्याच्या पहिल्या आकारापासून 2.5 इंच घ्यायचं आहे। बघा, हे फिक्स मेजरमेंट आहे। ओके, त्यानंतर बघा, आपलं जे गळा रुंदी आहे पाठीमागच्या भागाची ती 2.5 घेतलेले आहे आणि आपल्या आवडीनुसार इथं गळा टाकून घ्यायचा आहे। मी शक्यतो कट नाही करणार, जेव्हा मला ब्लाऊज कट करायचा असेल बॅक साईड तेव्हा मी कट करते। आपण अजून ठरवलं नाही का गळा कोणत्या प्रकारचा घ्यायचा, त्यामुळं आपण अंदाजे माप टाकलेले आहे। बघा, इथं तुम्ही मटका गळा, पानगळा कोणते गळे घेऊ शकतात। आपल्या चॅनलवर भरपूर गळ्यांची डिझाईन अवेलेबल आहे। त्यानंतर बघा, मोंड्याचा आकार आपण 2 लेयरवर कट करून घेतला। त्यानंतर पेपर साईडला करून घ्यायचे आहे। बघा, पेपर साईडला केल्यानंतर त्यानंतर आपण क्रॉस पट्टी कट करणार आहोत। त्यानंतर पुढच्या गळ्याचा आकार आहे तो पण कट करणार आहोत। पुढच्या गळ्याचा आकार आणि क्रॉस पट्टी कट केलेली आहे। त्यानंतर बघा, तिथे गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथं आपल्याला प्रिन्स कटचा आकार 2.5 त्याच्यावर खून करून दिसत नाहीये, पण पेनने मी माझ्याकडे मार्कर पेन नसल्यामुळं मी त्याने केलेलं आहे। बघा, या ठिकाणी साईड पार्ट कटोरी आणि क्रॉस पट्टी कट झाले आहे। आता आपल्याला बाही कशी वाढवायची आणि कटोरी कशी वाढवायची याचा व्हिडिओ डिटेल बघायला मिळेलच। बघा, आता इथं आपण आपल्या आवडीनुसार बॅक साईडचा गळा रेडी करून घ्यायचा आहे। बघा, किती सोपी पद्धत आहे। ओके, इकडे पेपर भेटत नाही म्हणून आपल्या घराचे कॅलेंडर चालूच कॅलेंडर आहे, पण आता पेपर कटिंगला काहीच नसल्यामुळं मी ते यूज केलं आहे। तुम्ही पेपर कटिंगला पेपर यूज करता का दुसरा काही यूज करतात ते मला नक्की सांगा। का प्रत्येक ब्लाऊजला आपण कार्डशीट पेपर नाही घेऊ शकत, त्यामुळं मी कमीत कमी पैसा वाचवण्याचा प्रयत्न करते। बघा, आता ह्या ठिकाणी आता कटोरी आहे, आता प्लेन इथं कॅलेंडर ठेवलं आहे। बघा, कॅलेंडर ठेवलं आहे। त्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे जी कटोरी आहे त्याच्यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि जे कटोरीचा आकार आहे तसाच त्या पेपरवरती आकार काढलेला आहे। बघा, तुम्ही बघू शकता, थोडीशी डार्क पण केलेली आहे मी।
त्यानंतर दोन्ही बाजून 1.5 इंच, दोन्ही बाजून 1-1 इंचाच्या खुणा केल्या आहे आणि खालच्या 1-1 इंचाच्या खुणा केलेल्या आहे. त्यानंतर त्याचा मध्य करून खाली 1.5 इंचावरती लाईन मारायची आहे. त्यानंतर दोन्ही पण पॉइंट आपल्या कटोरीला जोडून घ्यायचे आहे. बघा, मी तुम्हाला चॉक नसला तरीही मी तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही एकदा थोडंसं नीट बारीक लक्ष दिलं तर तुम्हाला ही कटिंग समजून जाईल. त्यानंतर आपल्या आकारानुसार कटोरीच्या बाईचा आकार कट करून घ्यायचा आहे. कटोरीचा आकार कट करून घ्यायचा आहे. बघा, याप्रमाणे आपली कटोरी रेडी झाली. त्यानंतर आपण काय करायचं आहे, बघा, साईड पाट आहे. साईड पाटाने कटोरी लावून बघायचं आहे. जर थोडंसं वाढत असेल तर तुम्ही नक्की वाढवा, असं तर थोडंसं कट करून सारखं करून घ्यायचं आहे आणि तिथंच आकार देऊन घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे कटोरीची. पण तुम्ही जर अजून तुम्हाला व्हिडिओ पाहिजे अजून आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेतच. अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. त्यानंतर आता बाही बघा, बाहीसाठी काय जुगाड लावलेला आहे तुम्ही बघू शकता. तिथं पण जेवढी आपली आता चेस्ट 36 म्हणून मी 10 घेतलेलं आहे. जी लांबी आहे का तिला 10 घेतलेलं आहे. उंची 6 इंच घेतले की हाईट पण 2.5 इंच वजा केली. इकडे 6 इंच, इकडच्या साईडला 6 इंच वजा करून 2.5 इंच. त्यानंतर स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, तिथून 2 इंच पुढून मध्यभाग करून त्यावरती आपण 2 इंच करायचं आहे. त्यानंतर मधल्या भागापासून आकार द्यायला सुरुवात करायची आहे. बघा, त्यानंतर आपण एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आणि आपली बाही आहे ती कट करून घ्यायची आहे. बघा, 1.5 इंचावर खूण केलेली आहे. तिथून सेप देऊन घेतलेला आहे. बघा, अशी कटिंगची पद्धत सोपी आहे तर स्टिचिंगची पण पद्धत खूप सोपी आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत चला. बघा, अशा प्रकारे आपली ही बाही कट करून झाली आहे. आता आपण पहिल्या आकारावरती कट करायला पाहिजे नव्हती. चला, असू द्या. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.